महामानवाची अर्धांगिनी, कोट्यावधींचे दुःख वाहणारी रमाई, आई रखमा, पिता भिक्खू धुत्रे यांच्या घरी जन्मलेली रमाई. 7 फेब्रुवारी 1898 मध्ये रमाईचा जन्म झाला. ज्ञान संपन्न प्रज्ञा सूर्याची ती सावली होती. जशी माता यशोधरा सिद्धार्थ गौतमाच्या जीवनात, तसेच रमाई बाबासाहेबांच्या जीवनात होती. सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाच्या वेळी माता यशोधरेने सिद्धार्थ गौतमाजवळ एक इच्छा व्यक्त केली होती की तुम्ही आपल्या प्रियजनांना सोडून परिव्राजक होत आहात, तर आपण असा एक नवीन जीवन मार्ग शोधून काढा की तो संपूर्ण मानव जातीला कल्याणकारी ठरेल. त्याचप्रमाणे कोट्यावधींचे लोकांचे दुःख दूर करण्यासाठी बाबासाहेबांच्या समाज कार्यासाठी रमाईने बाबासाहेबांना साथ दिली. रमाई धर्मनिष्ठ होत्या. एकदा बाबासाहेबांजवळ त्या म्हणाल्या, साहेब, आपण एकदा तरी पंढरपूरला जाऊ. तेव्हा बाबासाहेब रमाईला म्हणाले, रामू, जे पंढरपूर भक्तांना देवाच्या मूर्तीपासून दूर ठेवते, त्या पंढरपूरची कथा काय, आपण दुसरी पंढरी निर्माण करू. रमाईच्या तब्येतीनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने बाबासाहेबांनी हवा पालट म्हणून त्यांना धारवाडला पाठविले होते आणि राधाबाई वऱ्हाडे यांनी रमाईची सेवा केली होती. धारवाडच्या मुक्कामात रमाई वसतिगृहावरील कामामध्ये देखरेख करीत होत्या. कधी कधी स्वयंपाकात मदत करीत. एके दिवशी वसतिगृहातील राशन संपले होते. मुलांच्या खाण्याची काहीच तयारी नव्हती. तेव्हा रमाईने आपल्या दोन्ही हातातील 4 सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि वराडेंना सामान आणण्यासाठी दिल्या. वराडेंनी त्या बांगड्या गहाण ठेवल्या आणि स्वयंपाकासाठी लागणारा सामान आणला. रमाईंनी स्वयंपाकास मदत केली आणि सर्व मुलांना स्वतः जेवण वाढले आणि त्यानंतरच त्यांनी जेवण केले. धारवाडच्या वसतिगृहात असताना रमाई राधाबाई वऱ्हाडेंना आपल्या मुलीसारख्या समजत आणि आपल्या हाताने राधाबाईची वेणी घालीत. त्यांची वेणी घालून देता देता आपल्याला सोडून गेलेल्या 4 मुलांची आठवण करीत त्या म्हणत, माझी मुलगी इंदू असती तर तिची वेणी घातली असती, तिला नाव घातले असते. ती एवढी नाजूक होती की अंगावर घेतल्यावर ती अलगदपणे फुलासारखी झोपायची. म्हणूनच मोठ्या आवडीने तिचे नाव इंदू ठेवले होते, असे त्या राधाबाईजवळ रडत रडत सांगत. राधाबाई वऱ्हाडे यांना जेव्हा मुलगी झाली होती तेव्हा त्या मुलीचे नाव त्यांनी इंदू ठेवले. याच मुलीने 14 ऑक्टोबर 1956 या धम्मदीक्षा सोहळ्यातील स्वागत गीत गायले होते. जेव्हा बाबासाहेब परदेशामध्ये शिकायला गेले होते तेव्हा त्या स्वतः काबाड कष्ट करून अडचणीतून मार्ग काढीत. बाबासाहेबांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. साहेब परदेशात कसे असतील याचीच रमाई नेहमी चिंता करीत. रमाई स्वाभिमानी होत्या. मुलगा राजरत्न यांच्या मृत्यूनंतर रमाई आजारी पडल्या आणि अंतरुणाला खिळून गेल्या होत्या. त्यावेळी त्या बाबासाहेबांजवळ म्हणत, माझी एकच इच्छा आहे साहेब, मला भरल्या कपाळानं जायला मिळावं, हिरव्या लुगड्यात मला जाता यावं. तेव्हा बाबासाहेब रमाईच्या तोंडावर हात ठेवीत, हळवे होत आणि म्हणत, रामू, जिथून जगायला सुरुवात करायचं तिथूनच तू मरणाची भाषा बोलतेस. जिथून प्रकाशायचं तिथूनच विजण्याची भाषा बोलतेस. बाबासाहेब म्हणत, तुझा माझा दिवस आता कुठे उगवलाय रामू, तू जाऊ नकोस. तू गेलीस की माझं घरच मोडून जाईल. बाबासाहेब आपल्या मित्रांजवळ नेहमीच म्हणायचे, रामूचे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे.
मी काहीही केलं तरी ते फिटणार नाही. रमाई गेल्यानंतर बाबासाहेब रमाईच्या आठवणीने रडायचे, अश्रू ढाळायचे. रमाईच्या समर्पित जीवनामुळे बाबासाहेबांच्या जीवनाला, त्यांच्या कर्तृत्वाला आकार येऊ शकला. रमाईच्या आधारामुळे बाबासाहेब आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजासाठी देऊ शकले. बाबासाहेबांनी पाकिस्तानची फाळणी हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ रामू अर्थात रमाईस अर्पण केला. बाबासाहेब लिहितात की रामूच्या स्मृतीमध्ये मी माझे आभार व्यक्त करतो. तिच्या अंतःकरणाचा चांगुलपणा, तिच्या मनाचा उदात्तपणा, त्याचप्रमाणे माझ्याबरोबर मूकपणे दुःख सहन केले म्हणून तिच्यावरील सद्गुणांची आठवण देण्यासाठी हा ग्रंथ रामूच्या स्मृतीस अर्पण करीत आहे.